एखाद्या माणसाचा मृत्यूदेह रेल्वे रुळावर सापडला तर पोलीस त्याला अपघात किंवा आत्महत्या म्हणतील, पण जेव्हा त्याच माणसाचा कापलेला पाय रात्री त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर लटकलेला आढळला तर हे प्रकरण अपघात किंवा आत्महत्येचं आहे हे कोण मान्य करणार नाही. आणि अशीच घटना घडली पंढरपूरमध्ये. विठुरायाची नगरी आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं हे शहर या घटनेनं हादरून गेलं आहे. सगळ्यांच्या अंगावर काटा आणणारी घटना. हत्या होती की अपघात, हे सगळं वेल प्लॅन होतं की योगायोग? आणि तो पाय नेमका त्याच घरावर का लटकण्यात आला? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 15 जून 2026च्या रात्री अधिक मासाचा शेवटचा दिवस असल्याने हजारो भाविक विठुरायाचं दर्शन घेऊन घरी परतत होते. सांगलीहून परळी वैजनाथकडे जाणारी DMU ट्रेन रात्री 1:15 वाजता पंढरपूर स्टेशनवरून निघाली. भाविकांनी खचाखच भरलेली गाडी टेंभुर्णी रेल्वे गेट जवळ पोहोचली तेव्हा लोको पायलटला एक भयंकर दृश्य दिसलं. रुळावर एक तरुण पडलेला होता. ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं. त्याच्या अंगावरून संपूर्ण ट्रेन गेली आणि त्या तरुणाच्या मृत्यूदेहाचे तुकडे तुकडे झाले. लोको पायलटने तत्काळ वायरलेसवर पंढरपूर रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचली. पंचनामा झाला. बेवारस मृत्यूची नोंद झाली. त्यावेळी मृत्यूचा चेहरा ओळखण्यापलीकडे होता आणि एक धक्कादायक गोष्टही पोलिसांना आढळली. मृत्यूदेहाचा एक पाय गायब होता. 16 जूनच्या पहाटे पंढरपुरातल्या अनिल नगर भागात एक महिला घराची काम आवरत होती. सकाळी 7:30 वाजता तिला घराच्या दरवाजावरच्या तारेवर काहीतरी लटकत असल्याचं दिसलं. ती जवळ गेली आणि ते दृश्य बघून तिचा आवाजच बसला. दरवाजाजवळ एका माणसाच्या पायाचा मोठा तुकडा अडकवलेला होता. तिच्या किंचाळ्यानं आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्या महिलेची सखी बहीण तिथे धावत आली. त्या बहिणीचा मुलगा रोहित मधुकर कोरे, वय 24 वर्ष, रात्रभर घरी आला नव्हता. रोहित अनिल नगर परिसरातच राहायचा. रिक्षा चालक होता. रात्री उशिरापर्यंत काम असल्याने घरी उशीर व्हायचा कधी कधी यायला. पण 15 जूनच्या रात्री रोहित घरी आल्यानंतर परिसरातले काही मित्र त्याला पुन्हा बाहेर घेऊन गेले होते. त्यानंतर रोहित घरी परत नाही आला. मावशीच्या घराबाहेर लटकलेला पाय बघून रोहितच्या आईला अचानक भीती वाटायला लागली. तिने मुलाला फोन केला. संपर्क झाला नाही. शेवटी ती पोलिसाकडे गेली. तेव्हा रेल्वे पोलिसांना तिला रात्री झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं आणि मृत्यूदेह बघायला बोलवलं. मृत्यूदेहाचा चेहरा ओळखता येण्यासारखा नव्हता, पण अंगावरचे कपडे रोहितचे होते. आईने मुलाला ओळखलं आणि त्या क्षणी दोन वेगळ्या घटना एकत्र जोडल्या गेल्या. रात्री रुळावर सापडलेला मृत्यूदेह रोहितचा होता आणि तिच्या मावशीच्या घरावर लटकलेला पाय हाही रोहितचाच असल्याचा संशय बाळगायला. पण हा पाय तिथपर्यंत पोहोचला कसा, हा प्रश्न अजून पंढरपुरात घुमायला लागलाय. रोहितच्या आईने माध्यमांशी बोलताना सोमवारी रात्री घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार 15 जूनच्या रात्री रोहित दारूच्या नशेत घरी परतत असताना त्याच परिसरातल्या दिगा पाडोळे आणि सचिन कांबळे या दोघांना त्यांनी अडवलं. या गल्लीत कशाला आलास असं विचारलं. त्यांनी रोहितला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत झालेल्या भांडणाकडे कोणी लक्ष दिलं नाही. रोहित घरी आल्यानंतर थोड्याच वेळात हे दोघे त्याच्या घरी आले आणि कुठल्या तरी कारणाने त्याला बाहेर घेऊन गेले. जाण्यापूर्वी रोहितने आईला दिगा आणि सचिन सोबत वाद झाल्याचं सांगितलं होतं. रोहितच्या मावशीने माध्यमांना सांगितलं की त्याच रात्री 8:30 वाजता या दोघांनी रोहितला मारहाण केली होती. 2 महिन्यापूर्वी सुद्धा याच दोघांनी रोहितला मारहाण केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. रोहितच्या कुटुंबाचा आरोप आहे की दिगा आणि सचिनने त्याला गोडमोड बोलून रेल्वे रुळाच्या दिशेने नेलं. तिथं त्याला दोरीनं बांधून रुळावर फेकून दिलं. अपघात किंवा आत्महत्येचा बनाव तयार करण्यासाठी मृत्यूदेह रुळावर टाकण्यात आला आणि रोहितच्या मावशीच्या घरच्या दरवाजावर या पाय लटकण्यामागे एक वेगळाच हेतू होता. कुटुंबात संशय निर्माण करायचा, वाद घडवायचे आणि मावशीवर संशयाचं बोट कळवायचं. या प्रकरणात सर्वात धक्कादायक क्षण म्हणजे CCTV फुटेजमध्ये जे दिसलं ते भयंकर होतं. पोलिसांनी आनंदनगर परिसरातले सगळे CCTV तपासले. एका कॅमेऱ्यात रोहित एकट्याने त्याच्या मोटरसायकलवर रेल्वे रुळाच्या दिशेने जाताना दिसला. त्याचसोबत दुसरं कोणी नव्हतं. कॉल डिटेल्समध्ये कोणताही आक्षेपार्ह पुरावा आढळला नाही. एकीकडे कुटुंब हत्येचा आरोप करतंय, दुसरीकडे पोलिसांच्या हाती असलेले पुरावे वेगळी दिशा दाखवताय. पण मग एक पाय रुळापासून दूर त्याच्या मावशीच्या घरावर कसा पोहोचला हे रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. अपघातात शरीराचे अवयव कधी कधी विखुरतात हे खरं आहे,
पण इतक्या व्यवस्थित एखाद्या घराच्या दारावर जाऊन अटकत नाही. हा योगायोग असू शकत नाही असं कुटुंबाचं स्पष्ट मत आहे आणि हे पटण्यासारखं सुद्धा आहे. सध्या या प्रकरणात दोन बाजूने तपास होतो. पहिला म्हणजे रोहितचा मृत्यू. रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला बेवारस अपघाती मृत्यूची नोंद केली होती. कुटुंबाच्या आरोपानंतर पोलिसांनी तपास अधिक मोठा केला. दिघा पाडोळे आणि सचिन कांबळे यांच्या विरोधात कुटुंबाने अद्याप अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. पोलिसांकडे या दोघांविरुद्ध ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. दुसरा धागा म्हणजे दरवाज्यावर लटकलेला पाय. मानवी मृत्यूदेहाचा विडंबना केल्याच्या आरोपाखाली अज्ञात विरोधाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तो पाय रोहितचाच होता की वेगळ्या कोणाचा होता हे अजून DNA चाचणीशिवाय स्पष्ट होणार नाही. नवराष्ट्र आणि सामना या वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण हत्येच्या दिशेने वळत असल्याचे स्थानिक सूत्र सांगतायत. मात्र पोलिसांनी अद्याप हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रात अशा घटना घडतात तेव्हा प्रश्न फक्त गुन्हेगारीचा राहत नाही. एक 24 वर्षाचा रिक्षा चालक, गरिबात संसार करणारी आई आणि एका रात्रीत सगळं संपलं. जर हे हत्या असेल तर गुन्हेगार मोकाट आहे. जर अपघात असेल तर त्या मृत्यूदेहाचा पाय तिथपर्यंत नेऊन लटकवणारा माणूस अजूनही मोकाट आहे. दोन्ही बाजूंनी न्याय अजून खूप दूर आहे. त्या रात्री रोहित कोरे एकटा रुळावर गेला का की कोणी त्याला नेलं, आणि जर नेलं तर त्याचा पाय त्याच्या मावशीच्या दारावर लटकण्या इतका क्रूर माणूस आजही पंढरपुरातच राहतो. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.